तर नमस्कार मित्रांनो, आपण कट ऑफचा अभ्यास करत आहोत, ॲनालिसिस करत आहोत प्रिव्हियस इयरच्या, जेणेकरून आपल्याला प्रिफरन्स द्यायसाठी मदत होणार आहे. या अगोदर आपण चॅनलवरती विदाऊट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, रयत शिक्षण संस्थेचे कट ऑफ अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते चॅनलवर जाऊन बघू शकतात, जेणेकरून तुम्हाला आता जेव्हा प्रिफरन्सेस द्यायचे आहेत किंवा भविष्यात तुम्हाला कुठली अडचण येत असेल आयडियाज घ्यायची की काय कट ऑफ असतात शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टल थ्रू, तर ते तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता. आज आपण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर याचा विदाऊट इंटरव्ह्यूचा कट ऑफ बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक आयडिया येऊन जाईल. इकडे एज्युकेशनल लेवल सेकंडरी असणार आहे आणि मीडियम मराठी आहे. ज्या पद्धतीने आपण बाकीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं, तर सगळ्यात पहिले आपण कॅटेगरीनुसार कट ऑफ चेक करणार आहोत आणि नंतर मग पोस्टनुसार आणि सब्जेक्टनुसार आपण त्याला फॉलोअप घेऊयात सगळ्या गोष्टींचा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जनरल कॅटेगरीमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 81 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 75 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 127 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळालेलं आहे. त्यानंतर जनरलमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन 64 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 64 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 127 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. जनरलमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 45 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. दॅट इज वाय वी आर नॉट एबल टू सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जनरल कॅटेगरीमध्ये 15 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 15 कॅन्डिडेट्स अवेलेबल झालेत, इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 99 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. जनरल कॅटेगरीमध्ये अर्थक्वेक अफेक्टेडसाठी 6 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 5 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 72 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. जनरल कॅटेगरीमध्ये जो स्पोर्ट्स कोटा असतो, ज्याला आपण स्पोर्ट्समॅनचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतो, त्यामध्ये 15 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 10 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 24 आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतो आहे. ओन्ली 24 फ्रेंड्स. आणि जनरलमध्ये अंशकालीनच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी 30 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. एकच कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 99 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. आता जनरल कॅटेगरीमध्ये फिजिकली हँडिकॅपमध्ये ऑर्थो क्रायटेरियामध्ये 2 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 128 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. परत जनरल कॅटेगरीमध्ये फिजिकली चॅलेंज्ड कॅटेगरीमध्ये डेफ क्रायटेरिया जो असतो हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा, त्यामध्ये 1 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 111 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीमध्ये आय डीचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे, त्यामध्ये आपल्याला 1 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 92 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यामध्ये जनरल कॅटेगरीमध्ये परत फिजिकली हँडिकॅपमध्ये एमडीच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये 2 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 88 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. आता आपण SC कॅटेगरीमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन बघणार आहोत. त्यामध्ये 10 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 8 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 116 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर शेड्यूल कास्ट फिजिकली हँडिकॅप्ड ऑर्थो कॅटेगरीमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचं 1 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 117 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. SC कॅटेगरीमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन 9 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 9 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि आपण 112 वरती इथे कट ऑफ बघू शकतो. SC कॅटेगरीमध्ये परत एक्स सर्व्हिसमॅनच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी 4 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. There were 0 candidates who were eligible for recommendation, so we are not able to see any kind of cut off over here. SC कॅटेगरीमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 1 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 98 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. अर्थक्वेक अफेक्टेड आणि स्पोर्ट्समॅनसाठी परत मित्रांनो इथे 1 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होती दोन्हीसाठी, बट वी डिडंट फाइंड एनी इलिजिबल कॅन्डिडेट फॉर रिकमेंडेशन ओव्हर हिअर, सो द कट ऑफ इज ऑल्सो नॉट मेन्शन्ड ओव्हर हिअर. शेड्यूल कास्टमध्ये इंटरनल ऑर्फनसाठी 1 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 95 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. SCमध्ये अंशकालीनसाठी 3 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 0 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी, म्हणून आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. आता शेड्यूल ट्राईब्सचं बघूयात मित्रांनो. त्यामध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर इंटरनल ऑर्फनसाठी 1 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 98 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. ST कॅटेगरीमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 2 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 1 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 115 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे.
ST कॅटेगरीमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन एक ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होती, एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 117 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. OBCमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर फिजिकली हँडिकॅप्ड ऑर्थोसाठी एक कॅन्डिडेट इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि 125 वरती आपल्याला कट ऑफ बघायला इथे मिळालेला आहे. OBCमध्ये PH डेफ कॅटेगरीमध्ये एक कॅन्डिडेट अवेलेबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 101 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. OBCमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 4 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 2 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 127 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. OBC वुमेन हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये 7 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 7 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 122 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. OBCमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, बट 0 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी, सो वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर. OBCमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी एक ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होती, एक कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 97 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. OBCमध्ये स्पोर्ट्समॅनच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी, ज्याला आपण स्पोर्ट्स कोटा म्हणतो, त्यामध्ये एक ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होती, बट 0 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनला आणि इथे पण आपल्याला कट ऑफ बघायला मिळत नाही. अंशकालीनसाठी पण परत 2 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, बट 0 कॅन्डिडेट इलिजिबल झाल्यामुळे आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. SEBCमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 15 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 15 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 114 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतो. SEBC विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन 13 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 13 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 114 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. SEBCमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर एक्स सर्व्हिसमॅन 6 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी, सो वी आर नॉट एबल टू सी एनी काइंड ऑफ कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. आपण मित्रांनो कॅटेगरी वाईज सध्या कट ऑफ बघत आहोत, लगेच आपण इथे पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज पण कट ऑफ बघणार आहोत. SEBCमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 2 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 2 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 99 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. SEBCमध्ये अर्थक्वेक अफेक्टेडसाठी एक ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होती, एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 82 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. SEBCमध्ये स्पोर्ट्समॅन आणि अंशकालीनसाठी 2 आणि 4 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, बट कॅन्डिडेट्स इलिजिबल न झाल्यामुळे रिकमेंडेशनसाठी वी आर नॉट एबल टू सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. EWSमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर फिजिकली हँडिकॅप्ड लो व्हिजनसाठी एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 167 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. EWSमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 8 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 7 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 112 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो EWSमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन आपल्याला 10 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट बघायला मिळतात, त्यामध्ये 10 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 109 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. EWSमध्ये एक्स सर्व्हिसमॅनसाठी 5 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, बट 0 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, सो आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. EWSमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 2 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 2 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 98 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. EWSमध्ये अर्थक्वेक अफेक्टेडसाठी एक ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होती, एक कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि आपण 83 वरती इथे कट ऑफ बघू शकतो. स्पोर्ट्स कोट्यामध्ये आणि अंशकालीनमध्ये 2 आणि 3 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या आणि 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाल्यामुळे रिकमेंडेशनसाठी वी आर नॉट एबल टू सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर. 380 जागांची मित्रांनो ही जाहिरात होती, 263 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. आता आपण कॅटेगरी वाईज इथे आपण कट ऑफ चेक केलेले आहेत. आता आपण सब्जेक्ट वाईज आणि पोस्ट वाईज कट ऑफ चेक करणार आहोत. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण प्रिफरन्स देऊ, आपण आता कट ऑफ्स का बरं स्टडी करतो, तर आपल्याला जेव्हा प्रिफरन्सेस द्यायचे तर सगळ्या विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सचे आपल्याला कट ऑफचा आयडिया असला पाहिजे. किती कॅन्डिडेट्स तिथे अप्लाय करत आहेत, किती कॅन्डिडेट्स तिथे इलिजिबल होत आहेत, ॲडव्हर्टाइज पोस्ट कशा पद्धतीने असतात, कोणत्या वर्षी किती जागा आल्या होत्या, त्याच्या कोणत्या कॅटेगरीसाठी किती मार्क आलेत, हे सगळ्या माहिती असलं की आपल्याला प्रिफरन्सेस द्यायला हेल्प होते, आपल्याला ॲनालिसिस करायला सोपं होतं. त्यामुळे आपण हे सगळ्या गोष्टी करत आहोत. तर आता आपण सब्जेक्ट वाईज आणि पोस्ट वाईज बघणार आहोत. तर मित्रांनो आपण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं विदाऊट इंटरव्ह्यूचा जो कट ऑफ आहे त्याचे मार्क्स बघणार आहोत. आता
आणि इथे रिकमेंडेशन विथ कट ऑफ मार्क्स दिलेलं आहे. तर सेकंडरीसाठी आहे आणि आपण मराठी मीडियमचं बघत आहोत. आपण कॅटेगरी वाईज ऑलरेडी बघितलेलं आहे. आता आपण पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज बघणार आहोत. तर 1ली ते 5वीसाठी ऑल सब्जेक्टसाठी मराठी मीडियमच्या ग्रँटेड पोस्ट होत्या 28 आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट जे इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी ते 15 आहेत. त्यामुळे कट ऑफ आपल्याला 24वरती बघायला मिळतो आहे आणि फिजिकली हँडिकॅपचं 92वरती आपण इथे बघू शकतो. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8साठी इंग्लिश भाषा शिक्षकासाठी लँग्वेज इंग्लिशसाठी आणि भाषाला आपल्याला टीचिंग मीडियमचं बंधन राहत नाही. त्यामुळे ग्रँटेड पोस्टसाठी 15 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 15 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपण 122वरती इथे कट ऑफ बघू शकतो. हा फेज 2 रेग्युलर राऊंडचा कट ऑफ आहे मित्रांनो. हा स्टडी करतो आहोत आपण, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला इथे कट ऑफ्स कमी बघायला मिळतील. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8मध्ये लँग्वेज हिंदीसाठी 4 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 4 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि 115वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8मध्ये मराठी लँग्वेजसाठी 5 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 5 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 122वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. 6 ते 8साठी परत मॅथमॅटिक्स विषयासाठी 50 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 7 कॅन्डिडेट फक्त इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 114वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. परत 6 ते 8साठी मित्रांनो मॅथ्स सायन्सची वॅकन्सी होती. त्यामध्ये 10 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपण इथे कट ऑफ त्यामुळे बघू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला हे पण आयडिया येऊ शकते मित्रांनो की आता येणाऱ्या वॅकन्सीजमध्ये ह्या सगळ्या ज्या राहिलेल्या जागा आहेत यासुद्धा ॲड होऊन येणार आहेत. तर त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की कोणत्या संस्थेमध्ये किंवा कुठे किती जागा भरल्या गेल्या, त्याची ॲडव्हर्टाईज किती होती आणि रिमेनिंग किती आहेत त्या आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाईजमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे कट ऑफचे व्हिडिओज तुम्हाला त्या गोष्टीसाठी पण एक समाधानकारक किंवा तुम्हाला ज्या अपेक्षा असतात त्या गोष्टीची माहिती मिळायला मदत करतात. त्यानंतर मित्रांनो 6 ते 8साठी सायन्स विषयासाठी मराठी मीडियमच्या 40 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. फक्त 2 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 120वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8साठी 5 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 5 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 129वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. 9 ते 10साठी आता आपण 6 ते 8चे झालेत आपले. आता 9-10साठी आपण बघणार आहोत ग्रॅज्युएट टीचरचं लँग्वेज इंग्लिशसाठी. आता लँग्वेजसाठी परत इथे मीडियम नसणार आहे मेन्शन्ड आणि 25 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 25 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. नॉन PHचा म्हणजे जनरलचा कट ऑफ रेग्युलर कट ऑफ जो आहे विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तो 127 बघायला मिळतो आणि फिजिकली हँडिकॅपचा 125वरती आपण इथे बघू शकतो लँग्वेज इंग्लिश 9वी-10वीसाठी. 9वी-10वीच्या लँग्वेज हिंदीसाठी 15 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 15 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 97वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. 9-10साठी परत लँग्वेज मराठीसाठी 15 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 15 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 117वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. त्यानंतर मित्रांनो 9-10मध्ये संस्कृत लँग्वेजसाठी 3 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 3 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 71वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर 9-10 मॅथमॅटिक्ससाठी 30 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 30 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 137वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. ग्रॅज्युएट टीचर 9-10साठी मॅथ्स सायन्स या विषयासाठी 5 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 5 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी. 136वरती तुम्ही कट ऑफ बघू शकता आणि फिजिकली हँडिकॅपचा आपल्याला 126वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. 9वी-10वीच्या इथे फिजिकल एज्युकेशनच्या जागा होत्या. 5 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 5 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 108वरती तुम्ही कट ऑफ इथे बघू शकता. 9वी-10वी सायन्स विषयासाठी 30 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 30 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 134वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. फिजिकली हँडिकॅपचं आपण 117वरती इथे बघू शकतो. 9-10 सोशल सायन्ससाठी 15 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 15 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. 129वरती कट ऑफ बघायला मिळत आहे आणि फिजिकली चॅलेंजचं आपण 111वरती बघू शकतो. आता आपण 9-10 झालं 6 to 8. आता इथे 11वी-12वीचं आपण बघणार आहोत ज्याला आपण हायर सेकंडरी टीचर म्हणतो. यामध्ये बायोलॉजीच्या 4 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 4 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 138वरती कट ऑफ बघायला मिळत आहे आणि ऑर्फनचं 98वरती इथे आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. हायर सेकंडरी टीचरमध्ये बुक किपिंग आणि अकाउंटन्सीमध्ये आपल्याला 12 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 12 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 114वरती कट ऑफ बघायला मिळत आहे.
त्यानंतर केमिस्ट्री विषयासाठी 11वी-12वीच्या 15 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 15 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 133 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो आणि फिजिकली हँडिकॅपच्या 87 वरती कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. 11वी-12वीच्या कोऑपरेशन विषयासाठी 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या मराठी मीडियमच्या. 2 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 114 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. 11वी-12वी इकॉनॉमिक्स विषयासाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती मराठी मीडियमची आणि 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 139 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो 11-12साठी इकॉनॉमिक्स अँड कोऑपरेशन या पोस्टसाठी 7 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 2 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 81 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. एज्युकेशन प्लस सोशोलॉजीची इथे जागा होती. 1 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 124 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. जिओग्राफीसाठी 0 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होती. 0 कॅन्डिडेट्स आहेत त्यामुळे आणि आपल्याला कट ऑफ बघायला मिळत नाही. जिओग्राफी प्लस लँग्वेज मराठीसाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि फिजिकली हँडिकॅपचा आपण इथे 88 कट ऑफ बघू शकतो. हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी इथे 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 126 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन प्लस कोऑपरेशन अशी वॅकन्सी होती 1 आणि इथे 0 कॅन्डिडेट्स अवेलेबल झालेत रिकमेंडेशनसाठी. सो आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन प्लस लँग्वेज मराठी अशी वॅकन्सी 2 होत्या बट 0 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि इथे आपल्याला त्यामुळे कट ऑफ बघायला मिळत नाही. 11वी-12वीसाठी हिस्ट्रीच्या ॲडव्हर्टाईज पोस्ट 0 होत्या. सो 0 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि कट ऑफ बघायला मिळत नाही परत. 11वी-12वीसाठी हिस्ट्री प्लस बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीसाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि कॅन्डिडेट्स न मिळाल्यामुळे आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. हिस्ट्री प्लस पॉलिटिकल सायन्सच्या 5 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 5 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 72 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. आता लँग्वेजेससाठी मित्रांनो परत मीडियम नसणार आहे. तर लँग्वेज इंग्लिशसाठी आपल्याला 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीमधनं 101 वरती तुम्ही कट ऑफ इथे बघू शकता. लँग्वेज हिंदी प्लस पॉलिटिकल सायन्ससाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती बट 0 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. सो वी आर नॉट एबल टू सी एनी काइंड ऑफ कट ऑफ ओव्हर हिअर. लँग्वेज मराठी प्लस कोऑपरेशनसाठी पण 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 0 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. सो वी आर नॉट एबल टू सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. 11वी-12वीसाठी लँग्वेज मराठी प्लस इकॉनॉमिक्ससाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 130 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. 11वी-12वीसाठी लँग्वेज मराठी प्लस एज्युकेशनसाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 114 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. त्यानंतर मित्रांनो लँग्वेज मराठी प्लस हिस्ट्री या विषयासाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 151 वरती तुम्ही कट ऑफ इथे बघू शकता. 11वी-12वीसाठी लँग्वेज संस्कृतचं 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 138 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या 9 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 9 कॅन्डिडेट एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 98 वरती तुम्ही कट ऑफ इथे बघू शकता. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट प्लस इकॉनॉमिक्स अशा 2 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 0 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला त्यामुळे इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. आता कमेंट सेक्शनमध्ये एका कॅन्डिडेटने आपल्याला ह्या एलिजिबिलिटीची इन्क्वायरी केलेली आहे ऑलरेडी आणि तुम्ही इथे बघू शकता की तुमच्या इथे वॅकन्सी येणार आहात. म्हणजे इथे जर भरल्या नाही आहेत त्या जागा तर भविष्यामध्ये तुम्हाला त्या जागा पोर्टलवरती बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा प्रिफरन्सेस जेव्हा टाकणार आहोत, जर आपला कट ऑफचा स्टडी असला व्यवस्थित, आपल्याला माहीत असलं की कुठे किती जागा होत्या, किती भरल्या गेल्या, त्याचे कट ऑफ काय गेलेत, आपल्याला मार्क्स किती आहे, तर मग आपल्याला हे सगळं प्रिफरन्सेस टाकायला खूप जास्त मदत करणार आहे. फक्त तुम्हाला सांगतो पवित्र पोर्टलचा जो खेळ आहे मित्रांनो, इथे सगळ्या गोष्टी तुमच्या टेटच्या मार्क्सवरती नाही राहत. फक्त तुम्ही जे प्रिफरन्सेस टाकणार आहात त्यावरती पण सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहे. आणि हे सगळं आपण जेवढे व्हिडिओज बनवत आहोत आता, हे सगळे व्हिडिओज तुमचा तो अभ्यास, तुमचा जो स्टडी आहे प्रिफरन्ससाठी, तो करायला तुम्हाला मदत करणार आहे. त्यामुळे चॅनलवरती सगळे व्हिडिओज व्यवस्थित बघा. मी आता येणाऱ्या दिवसांमध्ये मॅक्झिमम जेवढे आपले आहेत कट ऑफ ते सगळे यावरती कव्हर करणार आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा प्रिफरन्सेस टाकसाल तर आपल्या चॅनलवरती ज्या लोकांनी सगळे कट ऑफचे स्टडी केलेले आहेत, ॲनालिसिस केलेलं आहे माझ्याबरोबर व्यवस्थित, तर आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टीसाठी मदत होणार आहे प्रिफरन्सेस टाकताना. तर 11वी-12वीसाठी
फिजिक्ससाठी 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या मित्रांनो. 2 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 145 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर 11वी-12वी सायकोलॉजी विषयासाठी 0 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 0 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. सेक्रेटरियल प्रॅक्टिससाठी मराठी मीडियमच्या 5 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 5 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 89 वरती आपल्याला कट ऑफ बघायला इथे मिळत आहे. 11वी-12वीसाठी सेक्रेटरियल प्रॅक्टिस प्लस कोऑपरेशनच्या आपल्याला 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. इथे 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 88 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. 11वी-12वी सोशोलॉजीचं पण कमेंट सेक्शनमध्ये कोणीतरी मेन्शन केलेलं की जागा येतात का, तर हे इथे आपल्याला जागा आता बघायला मिळत आहे. तर इथे टीचिंग मीडियम मराठी आहे, ग्रँटेड पोस्ट आहे आणि 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि ऑर्फनचा आपल्याला इथे 95 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे 380 जागेंसाठी ॲडव्हर्टाईज आलेली होती. 263 कॅन्डिडेट फक्त एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी. सो तुम्ही इथनं मायनस करा आता की किती जागा नाही भरल्या गेल्या आणि किती जागा ॲडजस्ट झाल्यात. सगळ्या गोष्टी आता जेव्हा रोस्टर होईल त्या संस्थेचं, जेव्हा ॲडव्हर्टाईज दिसतील आपल्याला आपल्या प्रिफरन्सेसमध्ये, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा जो ॲनालिसिस होता किती कामात आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं कट ऑफ बघितलेला आहे. फेज 2मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं रेग्युलर राऊंडसाठी. सेकंडरीचा आपण कट ऑफ बघितला मराठी मीडियमचा. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या संस्थांचा, बाकीच्या सगळ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका सगळे कट ऑफ आपल्या चॅनलवरती ॲनालिसिस करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल नेक्स्ट तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. धन्यवाद.